अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। महाराष्ट्र के अपोजिशन लीडर अजित पवार इन दिनों शदीद बारिश से फसलों को हुए नुकसानात का मुआयना करते हुए मुख्तलिफ अजला का दौरा कर रहे हैं। इसी तरह आज हिंगोली और नांदेड़ के मुख्तलिफ देहातों का दौरा किया, सैलाब से हुए नुकसानात का जायजा लिया और किसानों से मुलाकात की और दीगर मुतासिरा देहातों का दौरा करके लोगों से मुलाकात कर रहे हैं। आज आम्ही माहूर पासून सुरुवात केलेली आहे। आता ज्या बॉर्डरवर आम्ही उभा आहे त्याच्या उजव्या बाजूला यवतमाळ जिल्हा आहे, डाव्या बाजूला हा आपला नांदेड जिल्हा आहे। अशा प्रकारची इथली परिस्थिती आहे। मधनं ही पैनगंगा गेलेली आहे। अनेक गावांमध्ये सकाळपासून मी धनंजय मुंडे, प्रदीप नाईक, बाकीचे सगळे माझे सहकारी अशा भेटी दिल्या। बऱ्याच गावचे सरपंच आणि तिथले ग्रामस्थ भेटले आणि शेतकरी भेटले। सगळ्यांचं एकच दुःख आहे की बाबा अजून आमच्या भागातले पंचनामे झालेले नाहीत आणि काही ठिकाणी तिथल्या देवस्थानच्या जमिनी कसायला घेतलेल्या आहेत शेतकऱ्यांनी, त्याच्यामध्ये त्यांना पैसे मिळत नाहीत, ते देवस्थानला जातात, बरं 5 हेक्टरच्या पुढे पैसे दिले जात नाही, असे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न त्याच्यात निर्माण झालेले आहेत। तर हे सगळं झाल्यावर दुपारी मी जिल्हाधिकारी महोदयांना मी आणि धनंजय मुंडे आम्ही भेटणार आहोत। त्यावेळेस आत्ता जी काही निवेदन दिलेली आहेत त्या निवेदनाच्या संदर्भामध्ये देखील आम्ही त्यांच्यावर चर्चा करणार आहोत। एक गोष्ट मला राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगायची, आम्ही दौरा करतोय तर त्या दौऱ्याबद्दलच चर्चा करताय। माझं त्यांना सांगणं आहे की ती चर्चा करण्याच्या पेक्षा तुम्ही तुमचं काम करा, आम्हाला आमचं काम करू द्या। आज आपल्या माहूर तालुक्यामध्ये कालच एका शेतकऱ्याने आत्महत्या केली। आज मगाशी त्याची बायको आणि त्याचं छोटं बाळ, छोटं मूल, ते आणि त्याचा मेवणा म्हणजे त्या बायकोचा भाऊ, हे तिघही आम्हाला भेटले, गावकरी पण भेटले। आम्ही सातत्याने सांगतोय आम्हाला ह्याच्यात राजकारण करायचं नाही, परंतु मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे। आज पाऊस पडून जाऊन इतके दिवस झाले तरी देखील पंचनामे झाले नाहीत। बऱ्याचशा शेतकऱ्यांची किंवा शेतमजुरांची घरं पडलेली आहेत, त्याला तातडीनं जी 5,000 रुपये मदत करायची असते ती मदत मिळालेली नाही। आणि आता त्या व्यक्तीशी, त्या महिलेशी मी बोलत होतो, म्हणलं का काल आत्महत्या केली? ते म्हणले दादा माझ्या नवऱ्याने विष प्राशन केलं आणि सरळ सांगितलं की आता इतके दिवस झाले तरी कुठल्याही प्रकारची मला मदत मिळत नाही आणि त्याच्यामुळं माझं आता कसं प्रपंचाचं कुटुंबाचं होणार, ह्या दुःखामध्ये त्यांनी स्वतःला संपवलं। आता एकनाथराव शिंदे, तुम्ही मला सांगा की 302चा गुन्हा कोणावर दाखल करायचा? आपण राज्याचे मुख्यमंत्री झालेला आहात आणि तुम्ही सगळीकडे फिरताय, तो तुमचा अधिकार आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही। पण जे सध्या सर्वात महत्त्वाचं संकट आपल्या मराठवाडा विदर्भाच्या जनतेवर आलेलं आहे, त्या संकटामधनं त्या लोकांना बाहेर काढायचा प्रयत्न करा ना। पहिल्यांदा त्यांना एक आत्मविश्वास द्या ना की बाबा नका तुम्ही आत्महत्येच्या पर्यंत विचार करू, आत्महत्या तर अजिबात करू नका, तुमच्याला संकटातनं 100% सरकार बाहेर काढेल। नुसतं बाहेर काढेल 15 दिवस अजून पंचनामे नाही, बाकीच्या प्रकारची कुठली मदत नाही। मात्र इकडं तिकडं फेऱ्या चाललेल्या आहेत, इकडं तिकडं दौरे चाललेले आहेत। ते दौरे महत्त्वाचे आहेत का माणसाचा जीव महत्त्वाचा आहे? ह्याचा कुठंतरी विचार मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री केला पाहिजे आणि त्या जी भगिनी आज आमची विधवा झालेली आहे तिला न्याय मिळाला पाहिजे। चिकन मंदी, मटन मंदी, अरबियन डिशेस, चाइनीज डिशेस, हैदराबादी दम बिरयानी, ईरानी चाय खाने के शौकीन हजरात के लिए दस्तयाब है। इस रेस्टोरेंट में बैठने के लिए कशीदा खूबसूरत नशिस्तों का एहतमाम। अल बुराक फैमिली रेस्टोरेंट, DK कॉम्प्लेक्स, देगलुनाका, नांदेड़। हमें खवातीन और औरतों के दिगर अमराज, बांझपन के इलाज के लिए, फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए, बेहतरीन आलात की सहूलत में, नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और ज़चगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म। केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत, मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलुनाका, नांदेड़। बच्चों के तमाम ब्रांडेड कंपनियों के ड्रेसेस, पराग डिजाइनर सूट, जीन्स, शर्ट, टी-शर्ट के अलावा बच्चों के खिलौने, झूले व दीगर साजो सामान दस्तयाब है। किड्स मॉल ब्रांडेड कलेक्शन, देगलुनाका रोड, नांदेड़। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस,
फ्रूट मार्केट के सामने, मालटेकरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।